टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। लावलेला दोंड्या म्हणजे त्यांना कुणी अधिकार दिला चिन्ह देण्याचा? ते बघा, ही कौटुंबिक मुलाखत होती. मुलाखत देणारे पण तेच आणि मुलाखत घेणारे पण तेच. त्यामुळे ते अंडरस्टँडिंग मध्ये मुलाखत ही दरवेळेस त्यांच्या सामना वृत्तपत्रामध्ये छापून येते, विविध वृत्तवाहिन्यांवर दाखवली जाते. मला असं वाटतं की ह्या विषयावर आपण न बोललेलं बरं, कारण शेवटी हे ठरवून काय विचारायचं आणि काय उत्तर द्यायचं हे ठरवलेलं सगळं म्हणजे असतं. त्यामुळे त्या विषयावर काही न बोलता मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं आमचं महायुतीचं सरकार काम करत आहे, त्यांना काही झोंडे म्हणो, दगड म्हणो किंवा काही म्हणो, आमचं सरकार मात्र या सगळ्यांवर मात करून सर्वसामान्य जनतेचा विचार करून पुढे विकास करते. ठाकरे एकत्र येतात त्यावर टीका झाली. दररोजचा संवाद होत असताना आपली नौटंकी होती अशा आदित्य ठाकरे म्हणतात. असं त्यांना काही बोलू द्या, नौटंकी होतं काय? ठाकरे परिवारानं किंवा जेव्हा यांच्याकडे सत्ता होती गेली 25 वर्षे मुंबई महापालिकेची किंवा 2.5 वर्ष मुख्यमंत्री पण त्यांच्याकडे होतं, तेव्हा त्यांनी काही केलं नाही. मराठी लोकांना मुंबईतून बाहेर नेण्याचं कट कारस्थान त्यांच्याच काही अनुयायांनी केलं. हिंदी लादण्याचा त्यांनी प्रयत्न मराठी जनांवर केला. त्यांनी जर अशा प्रकारचं काही बोलले असेल तर त्या बोलणं ते निरर्थक आहे. आणि मी जे पत्र दिलं होतं ही वस्तुस्थितीशी आधारित होतं की तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून काय केलं आणि एकनाथ शिंदे साहेबांनी 3 वर्षाच्या मुख्यमंत्री पदा आणि उपमुख्यमंत्री पदाच्या काळात काय मराठीसाठी केलं हे त्या पत्राच्या माध्यमातून मी जनतेला कळावं म्हणून सांगितलं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.